नमस्कार मित्रांनो. राज्यातील लाखो शेतकरी गेल्या अनेक महिन्यांपासून एका मोठ्या निर्णयाची वाट पाहत होते. कर्जमाफी होणार की नाही, झाली तर कोणाला मिळणार, किती रकमेपर्यंत मिळणार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण पात्र आहोत की नाही, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये सतत उपस्थित होत होते. आता या सर्व प्रश्नांवर मोठ्या प्रमाणात पडदा पडताना दिसत आहे. कारण राज्य शासनाच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या संदर्भातील शासन निर्णय हा जाहीर करण्यात आला आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या शासन निर्णयामध्ये नेमकं काय नमूद करण्यात आलं आहे, कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे, 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी कशी दिली जाणार आहे, 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्यांसाठी कोणती व्यवस्था करण्यात आली आहे, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कोणते लाभ मिळणार आहेत, कोण पात्र असणार आणि कोण अपात्र असणार, या सर्व बाबी सविस्तरपणे समजून घेणार आहोत. म्हणून मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, सहकार विभागाच्या माध्यमातून दिनांक 2 जून 2026 रोजी हा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. शासनाच्या म्हणण्यानुसार राज्यातील अनेक शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडले. काही ठिकाणी अतिवृष्टी, तर काही ठिकाणी दुष्काळ, तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. या परिस्थितीमध्ये अनेक शेतकऱ्यांना बँकेचे कर्ज वेळेवर फेडणे शक्य झाले नाही. परिणामी थकबाकी वाढत गेली आणि अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत अडकले. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या पुन्हा उभं करण्यासाठी राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 राबवण्याचा निर्णय घेतला आहे. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, कर्जमाफी कोणाला मिळणार? मित्रांनो, शासन निर्णयानुसार 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत उचललेले अल्पमुदत पीक कर्ज या योजनेसाठी विचारात घेतले जाणार आहे. जर या कर्जाची थकबाकी 30 सप्टेंबर 2025 पर्यंत बाकी असेल आणि 31 मार्च 2026 पर्यंत त्याची परतफेड झालेली नसेल, तर अशा कर्जाचा या योजनेमध्ये समावेश केला जाणार आहे. एक महत्वाची बाब म्हणजे शेतकऱ्याने एकाच बँकेत किंवा अनेक बँकेमध्ये कर्ज घेतले असेल तर सर्व कर्ज खात्यांची एकत्रित थकबाकी विचारात घेतली जाणार आहे. म्हणजे वेगवेगळ्या बँकांमधील कर्ज वेगळं न मोजता सर्व थकबाकी एकत्र केली जाणार आहे. या एकत्र थकबाकीमध्ये मुद्दल आणि व्याज या दोन्ही रकमेचा समावेश असेल आणि या आधारावर जास्तीत जास्त 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी ही दिली जाणार आहे. मित्रांनो, हा निर्णय राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. कारण अनेक शेतकरी अशा कालावधीत घेतलेल्या पीक कर्जाच्या थकबाकीमुळे अडचणीत होते. आता पुढील महत्वाचा मुद्दा, पुनर्गठित आणि फेर पुनर्गठित कर्ज. अनेक वेळा नैसर्गिक संकटामुळे किंवा आर्थिक अडचणींमुळे अल्प मुदत पीक कर्जाचे पुनर्गठन करून ते मध्यम मुदतीच्या कर्जामध्ये रूपांतरित केले जाते. काही प्रकरणांमध्ये फेर पुनर्गठन देखील करण्यात आलेला आहे. राज्य शासनाने अशा कर्जाचा देखील विचार या योजनेमध्ये केला आहे. म्हणजे 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत वितरित केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठन किंवा फेर पुनर्गठन करून मध्यम मुदतीच्या कर्जामध्ये रूपांतर झाले असेल तर त्या कर्जाला देखील या योजनेचा लाभ मिळू शकतो. हा मुद्दा विशेष महत्वाचा आहे कारण अनेक शेतकऱ्यांचे कर्ज कालांतराने पुनर्गठित करण्यात आले होते. मित्रांनो, आता आणखी एक महत्वाचा प्रश्न, पूर्वी कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांचं काय? शासन निर्णयामध्ये या शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळाला होता, अशा शेतकऱ्यांची देखील नव्याने तपासणी केली जाणार आहे. मात्र त्यांच्यासाठी कर्जमाफीची मर्यादा वेगळी ठेवण्यात आली आहे. अशा शेतकऱ्यांची
एकत्रित थकबाकी 50,000 रुपयांपर्यंत असेल तर त्यांना 50,000 रुपयांपर्यंतचा लाभ दिला जाणार आहे. म्हणजे पूर्वी कर्जमाफी घेतली असली तरी काही विशिष्ट मर्यादेत पुन्हा लाभाची तरतूद ठेवण्यात आली आहे. मित्रांनो, आता सर्वाधिक चर्चेत असलेला मुद्दा पाहूया. 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचं काय? अनेक शेतकरी थकबाकी दोन अनेक शेतकऱ्यांची थकबाकी ही 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. अशा शेतकऱ्यांसाठी शासनाने एक वेळ समझोता योजना म्हणजेच OTS लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेनुसार जर एखाद्या शेतकऱ्याची थकीत रक्कम 2 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्याला 2 लाखांवरील रक्कम स्वतः भरावी लागणार आहे. उदाहरणार्थ, एखाद्या शेतकऱ्याचं एकूण थकीत कर्ज 3 लाख रुपये असेल तर अतिरिक्त 1 लाख रुपये त्याला स्वतः जमा करावे लागतील. ती रक्कम भरल्यानंतर उर्वरित 2 लाख रुपयांपर्यंतचा लाभ मिळू शकतो. महत्वाची बाब म्हणजे ही अतिरिक्त रक्कम भरण्यासाठी 31 मार्च 2027 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. म्हणून अशा शेतकऱ्यांना तातडीने संपूर्ण रक्कम भरण्याची गरज नाही. त्यांना शासनाने वेळ दिला आहे. मित्रांनो, पूर्वी कर्जमाफी घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी देखील याच प्रकारची तरतूद आहे. जर त्यांची थकबाकी 50,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर अतिरिक्त रक्कम त्यांना भरावी लागेल आणि त्यानंतर 50,000 रुपयांपर्यंतचा लाभ हा दिला जाऊ शकतो. आता पाहूया प्रोत्साहनपर अनुदान. मित्रांनो, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांबाबत शासनाने वेगळा विचार केला आहे. कारण अनेक शेतकरी असे आहेत ज्यांनी कोणतीही कर्जमाफी न मिळता देखील यावर विशेष कर्ज फेडले आहे. अशा शेतकऱ्यांच्या आर्थिक शिस्तीचा सन्मान करण्यासाठी शासनाने प्रोत्साहनपर लाभ जाहीर केला आहे. 2022-23, 2023-24 आणि 2024-25 या 3 आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही 2 वर्षांमध्ये पीक कर्ज घेतले असेल आणि त्याची वेळेमध्ये परतफेड केली असेल तर अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. मात्र त्यासाठी पुढील अटी देखील लागू असणार आहे. जर या शेतकऱ्यांनी 2025-26 किंवा 2026-27 या वर्षामध्ये नवीन पीक कर्ज घेतले असेल तर त्या कर्जाची देखील नियमानुसार परतफेड करणे आवश्यक आहे. मित्रांनो, याचा अर्थ असा की जे शेतकरी नियमित कर्जाची परतफेड कायम ठेवतील त्यांनाच हा लाभ मिळणार आहे. आता आणखी एक महत्वाची तरतूद. 2023-24 आणि 2024-25 या कालावधीमध्ये घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज वेळेत फेडले असेल आणि कर्जाची रक्कम 50,000 रुपयांपेक्षा कमी असेल तर अशा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष फेडलेल्या रकमेइतका किंवा किमान 5,000 रुपयांचा लाभ मिळू शकतो. मित्रांनो, आता पात्रता आणि अपात्रतेबाबत पाहूया. या योजनेमध्ये वैयक्तिक शेतकरी हा मुख्य निकष ठेवण्यात आलेला आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणिकीकरण आवश्यक असणार आहे. तसेच शेतकऱ्याची नोंदणी संबंधित डिजिटल प्रणालीवर असणे आवश्यक असणार आहे. म्हणजे लाभ मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि ओळख पडताळणी पूर्ण करावी लागणार आहे. आता अपात्र व्यक्तींबाबत, राजकीय पदाधिकारी या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत. केंद्र आणि राज्य शासनातील असे कर्मचारी ज्यांचे मासिक वेतन 25,000 रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना लाभ मिळणार नाही. राज्य सार्वजनिक उपक्रमांमधील कर्मचारी ज्यांचे वेतन 25,000 रुपयांपेक्षा जास्त आहे ते देखील अपात्र असतील. आयकर भरणारे व्यक्ती देखील या योजनेच्या कक्षेबाहेर असतील. 25,000 रुपयांपेक्षा जास्त मासिक निवृत्ती वेतन घेणारे निवृत्त कर्मचारी देखील अपात्र असतील. तसेच काही सहकारी संस्थांमधील विशिष्ट पदाधिकारी आणि उच्च वेतन अधिकारी कर्मचारी यांना देखील याचा लाभ मिळणार नाही. मित्रांनो, या योजनेची आणखी एक महत्वाची बाब म्हणजे ती विविध प्रकारच्या बँकांकडून घेतलेल्या कर्जांसाठी लागू असणार आहे. राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका, सहकारी बँका आणि इतर पात्र संस्थांकडून घेतलेल्या कर्जाचा देखील
विचार केला जाणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मित्रांनो, एकंदरीत पाहिलं तर राज्यातील शेतकऱ्यांच्या दीर्घकाळापासून मागणीला प्रतिसाद देत शासनाने ही योजना मंजूर केली आहे. कर्जमाफी, OTS आणि नियमित कर्जफेड करणाऱ्यांसाठी प्रोत्साहनपर अनुदान या 3 महत्वाच्या घटकांवर ही योजना आधारित असल्याचं दिसून येत आहे. आता पुढे प्रत्यक्ष अंमलबजावणी, पात्र लाभार्थ्यांची यादी, अर्ज प्रक्रिया आणि इतर बाबी स्पष्ट झाल्यानंतर आणखी काही माहिती समोर येईल. मित्रांनो, तुमच्याकडे देखील पीक कर्ज असेल, तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल किंवा तुमच्या गावात अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकत असेल तर ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वाच्या शासकीय योजना आणि कृषी विषयक निर्णय आणि शेतकरी हिताच्या बातम्यांसाठी आमच्या सोबत जोडलेले राहा. धन्यवाद.